नमस्कार मंडळी, मी विदुला शशांक मनोहर आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे। आज मी माझ्या चारधाम यात्रेतील पहिल्या व दुसऱ्या दिवसाचे वर्णन आणि संबंधित व्हिडिओज आणि फोटोज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। 24 ऑक्टोबर 2023 हा माझ्या यात्रेचा पहिला दिवस। त्याआधी साधारण 8 ते 10 दिवस माझी यात्रेसाठी कराव्या लागणाऱ्या वस्तूंची खरेदी, गरम कपडे, सॅक, शूज, उंच हवेच्या ठिकाणी लागणाऱ्या वस्तू जसे की वेलची, कापूर, लवंग, ड्रायफ्रूट्स, हॉट वॉटर थर्मस वगैरे वस्तूंची पाऊच तयार करणे, ही सर्व तयारी करण्यात गेली। एकदा एक कॉल आमचा टूर मॅनेजर बरोबरही झाला आणि ते नवरात्रीचे दिवस होते। रोज देवीला प्रार्थना करत होते की ही यात्रा खूप चांगली आध्यात्मिक आनंद देणारी आणि मन प्रसन्न करणारी होऊ दे आणि तुझी कृपा सदैव असू दे आणि विघ्न दूर होऊ दे। अखेरीस यात्रेला जाण्याचा दिवस उजाडला। संध्याकाळी मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस होती संध्याकाळची आणि ती बोरिवलीला साधारण 5:22ला येते। सकाळपासून सगळे लक्ष घड्याळाकडेच होते। पॅकिंग तर झाले होते आणि अशी मी पहिल्यांदाच एकटी यात्रेला जात होते, त्यामुळे माझ्या घरातून, माझ्या अगदी मुलांकडून सुद्धा, तसेच नातेवाईक, मित्रमंडळी, माहेर सगळ्यांकडून बऱ्याच सूचना येत होत्या। आजचे 24 ऑक्टोबर 2023चे वर्णन आता मी सादर करते। मंगळवार आजचा दिवस दसऱ्याचा होता। ह्याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुराला मारले, रामाने रावणाचा वध केला, पांडव अज्ञातवासातून परत आले आणि ह्याच दिवशी मी गेली कितीतरी वर्षे मनात चारधाम यात्रेची इच्छा धरली होती, ती पूर्ण करण्यासाठी यात्रेला निघाले। अर्थात हा दैवी योग जुळून आला, कारण महादेव भोले शंकर यांनी तो जुळवून आणला असं मी मानते आणि माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीवर त्यांनी कृपा केली असे मी मानते। असो, सुरुवात तर खूप छान झाली। वेळेवर बोरिवली स्टेशनला पोचलो। गाडी पण तशी वेळेतच होती। शिवानी मुंबई सेंट्रलला चढली होती। शिवानी म्हणजे माझी रूममेट। आणि बोरिवलीला मी ट्रेन पकडली तेव्हाच ती आणि मी पहिल्यांदा भेटलो। आमच्या यात्रेला सुरुवात झाली। योगायोगाने आमच्या थर्ड AC कंपार्टमेंटमध्ये साईड सीट्स धरून आम्ही सगळ्या 8 बायका होतो। सगळ्या साध्या पण उच्च आणि समविचारांच्या वाटल्या, त्यामुळे आमच्या खूप गप्पा रंगल्या आणि एकमेकींचे विविध क्षेत्रातील अनुभव आणि आध्यात्मिक ओढ अशी एकसारखी असल्यामुळे असेल कदाचित, पण आमच्या गप्पा खूप रंगल्या आणि रात्री जेवण झाले आणि लाईट्स ऑफ करून आम्ही निद्राधीन झालो। रात्री मनात विचार आला की हा बुलावा आल्यामुळेच असेल बहुतेक, की सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत आहेत आणि ही झाली महादेवाचीच कृपा। मंडळी, हे झाले 24 तारखेचे वर्णन, म्हणजे 24 ऑक्टोबरचे। आता 25 तारखेचे वर्णन वाचते। म्हणजे मी 25 तारखेला सकाळी मुंबईहून राजधानीहून निघाले होते, ते नवी दिल्लीला पोचले। तर आज सकाळी, आता मी वाचते आहे वर्णन। आज सकाळी ट्रेनमध्ये पहाटे 4:30लाच लवकर जाग आली आहे आणि मी माझी डायरी अपडेट करते आहे असं मी लिहिलं आहे डायरीमध्ये। आणि सकाळी 8:30ला नवी दिल्लीला ट्रेन पोहोचली। तिथे अजमेरी गेटला आमचा ड्रायव्हर थांबला होता। मी आणि माझी रूममेट शिवानी आम्ही ट्रेनपासून एकत्रच प्रवास केला होता, पण आता बाकीचे टूर मेंबर्स इथे आम्हाला भेटणार होते, तशी त्यांची ओळखही तिथेच झाली आमची। त्यामध्ये 7 मामे आत्ते बहिणी होत्या, त्या नागपूर आणि मुंबईच्या होत्या। त्यांना आम्ही नंतरच्या यात्रेमध्ये 7 सिस्टर्स म्हणायचो। नंतर 2 पुणेकर नवरा बायको होते
आणि 2 इंदोरकर होते. आता आमची टेम्पो ट्रॅव्हलर निघालेली आहे हरिद्वारच्या दिशेने आणि वाटेमध्ये शिवा धाब्यावर मस्त छोले पुरी आणि पनीर ब्रेड पकोडे यांचे जेवण झाले आणि पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. ऑक्टोबरचे कडक ऊन आहे, पण हवा बदलल्याचे जाणवत आहे आणि आम्ही दुपारी 3 पर्यंत हरिद्वारला पोहोचलो. आज संध्याकाळी 5:30 वाजता हरकी पौरी येथे गंगा पूजन आणि आरतीला सुरुवात होणार होती. म्हणजे साधारण 2 तास मध्ये होते तेव्हा आम्ही मनसादेवी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी गेलो, पण पुढे नाही गेलो कारण जाऊन येईपर्यंत आरतीची वेळ निघून गेली असती आणि आम्हाला गंगा आरती ही बघायचीच होती. आणि त्याच्याकरता मग आम्ही तिथेच मनसादेवीच्या डोंगराच्या त्या पायथ्याशी चहा कॉफी घेऊन जरा थोडंसं स्नॅक्स घेऊन गंगा किनारी फिरत होतो आणि धनुष्य ब्रिजला पण जाऊन आलो. आणि ठीक 5:15 वाजता हरकी पौरीला गंगेच्या किनाऱ्यावरती पायऱ्यांवर येऊन बसलो. 5:30 पावणे 6ला गंगा पूजनाला सुरुवात झाली. 6:30 पावणे 7 पर्यंत गंगेत दिवे सोडण्यात आले आणि दिव्यांनी ओवाळून मंत्रघोषात गंगा आरती संपन्न झाली. खूप मंगलमय वातावरण होते तेव्हा आणि गंगा आरती झाल्यावर आम्ही हरिद्वारमधल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. दुपारी एवढे कडक ऊन होते, पण रात्री मात्र खूप थंडी जाणवत होती. रात्रीचे जेवण झाल्यावर रूमवर येऊन एकदम गुडूप शांत झोपून गेलो. आता हे झाले माझे 25 तारखेचे माझे प्रवास वर्णन, 25 तारखेची रोजनिशी. आता मी तुम्हाला 25 तारखेला आम्ही हरिद्वारला पोचल्यानंतर मी तिथे काही व्हिडिओज आणि फोटो घेतलेले होते, ते दाखवणार आहे. चला तर मग. हा पहिला फोटो आहे माझा. हा आम्ही नवी दिल्लीला पोचल्यानंतर अजमेरी गेटला, जिथे आमचा ड्रायव्हर थांबला होता, तिथे गेलो आणि तिकडे आमची ही टेम्पो ट्रॅव्हलर उभी होती. तर तिथे घेतलेले हे काही फोटोज आहेत. हा एक फोटो, ही माझी शिवानी रूममेट माझ्याबरोबरची, तिच्याबरोबर आहे फोटो. आणि हे आमचे मागे जे आहेत ते सगळे आम्हाला भेटलेले आमचे प्रवासातले आमच्या बरोबरचे यात्रेकरू. आता हा एक व्हिडिओ बघा. हरिद्वारचा घाट आहे, आता आलोय आम्ही. हा धनुष्य पूल. इथे आता संध्याकाळी आरती होणार आहे, त्या आरतीला पण जाणार होतो. ती खळाळत वाहते गंगा नदी. आणि ही काही क्षणचित्र आम्ही जेव्हा पोहोचलो होतो हरिद्वारला, हरकी पौरीला, तेव्हा घेतलेले काही फोटोज आहेत. एक एक्सप्रेस दर्शन आहे ना 1200 रुपये. ही आता गंगा पूजनाला सुरुवात होती, त्याच्या आधीच आहे. गंगा आरती सुरू झाली आहे. सर्व
गंगा पूजनही चालू आहे. गंगा आरती सुरू झाली आहे. आता हे सगळे जे व्हिडिओज आणि फोटोज बघितले हे सगळे 25 तारखेचे होते. कसे वाटले मला नक्की सांगा. तर आज आपण इथेच हे 24 आणि 25 तारखेचं वर्णन जे सगळे मी तुम्हाला सांगितलं तिथेच आज आपण समाप्त करतो आहोत आजचा एपिसोड. आणि आता परत आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. तेव्हा मी 26 तारखेचं सगळं प्रवास वर्णन आणि तेव्हाचे घेतलेले व्हिडिओज आणि फोटोज तुमच्याबरोबर शेअर करेन. धन्यवाद.